गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 12. संध्या वेदकडे वळली तसं वेदने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले. त्यामुळे संध्या अजूनच चवताळली. तिने आपला पाय जोरात त्याच्या पायावर मारला. त्यामुळे वेदच्या हातून संध्याचा हात सुटला. तसं तिने वेदचे केस जोरात पकडले. केस दुखल्यामुळे वेद चांगलाच कळवळला. पुरुषाची खरी दुखती नस म्हणजे केस. टक्कल असलेल्यांना अशा वेळी दिलासा. बाकी वेळी जरी वाईट वाटत असलं, केस नाही म्हणून, तरी अशा वेळी आपण सुखी आहात. असो. संध्या, केस सोड, दुखतंय मला. नाहीतर बघा, मी विसरे की तू एक मुलगी आहेस. मला राग दाखवायला लावू नकोस. लाड करतोय तर लाडात राहा. वेद चांगलाच कळवळला होता. त्यामुळे त्याचा मूळ स्वभाव वरती आलाच. आणि त्याचा तो पवित्र बघून संध्या मात्र चांगलीच घाबरली. तिने पटकन हात सोडून त्याचे केस नीट करून दिले. वेदला राग आला होता. तू लगेच संध्याकडे वळला. कसला राग आलाय तुला एवढा? केस काय उपटून काढायची होती का? टकलू नवरा हवाय का तुला? तू रागात बोलला. तसं संध्या 2 मिनिटं शांत राहिली. तिला आतून वेदला टकलू इमॅजिन करून हसू येत होतं. पण आता जर ती हसली असती तर मात्र तिचं काही खरं नव्हतं. तू माझे दोन्ही हात का पकडले? म्हणून मला जास्त राग आला. आई असताना मला का ओढलं जवळ? राग आला होता मला त्याचा. मला थोडा राग काढू द्यायचा ना, मग मी पण केस नाही ओढले असते. गिर गया तो भी टांग ऊपर है. एवढं होऊन पण संध्या बोलायचं सोडत नव्हती. थोडं कोणी दुसरं रागात आहे तर गप्प बसावं, तर नाही. पण संध्या संध्याच होती. दुसरा पीस देवाने बनवला नव्हता. अच्छा, म्हणजे मी तुला राग काढू दिला नाही म्हणून तू माझे केस ओढशील? वेदने त्याला विचारलं. संध्याने अगदी धिटाईने हो मध्ये मान आलं. तेव्हा मात्र वेदने तिच्या खांद्याला पकडलं आणि जबरदस्ती बेडवर बसवलं. माझ्या केसांना यापुढे हात लावायचा नाही. म्हणजे ओढायचे नाही, कळलं? नाहीतर तू नेहमी शब्दाचा अर्थ घेतेस. ते डोक्यात फिट कर. मला प्रचंड चीड आहे. नशीब मी तुला काही केलं नाही. मी माझा राग आज कंट्रोल केला आहे. पुन्हा मी काय करीन माहीत नाही. तेव्हा माझ्या केसाला ओढण्यासाठी हात लावायचा नाही. हां, मालिश वगैरे करायला लावलंस तर ठीक आहे. वेद आता थोडा नॉर्मल झाला होता. तशी संध्याही रिलॅक्स झाली आणि नाहीमध्ये मान हलवली. संध्या, मला एक सांग, माझं काहीच ऐकायला आवडत नाही का तुला? वेदने तिचा चेहरा हाताने पकडत विचारला. आवडतं, पण जे मला पटतं ते. तुला आवडतं वाटतं ते सर्वच मला आवडतं असं नाही, कळलं? सोड आता, मला जाऊ दे. नाहीतर अजूनही विचार करायला लागेल मला. संध्या जरा राग दाखवत म्हणाली. आता काय विचार करायचा आहे? मी आधीच सांगितले तुला, मला सोडून जायचा विचार सुद्धा करायचा नाही. गाठ माझ्याशी आहे. वेद तिला जवळजवळ धमकावतच म्हणाला. काय करणार आहेस? समजा मी नाही म्हणाले लग्नाला तर? संध्या वेदला डिवचत होती. त्याला राग येत होता, पण त्याला माहीत होतं त्याला संयमाने घेणं गरजेचं होतं. ते मी आत्ताच का सांगू? जेव्हा वेळ येईल तेव्हा मी कृती करून दाखव. पण तुला माहीत आहे मी काहीही करू शकतो. वेद असा म्हणाला तसं संध्या थोडी वरमली. मला माहीत आहे तू काहीही करू शकत नाही. तरीही संध्या अजूनही त्याला चीड द्यायच्या मूडमध्ये होती. चॅलेंज द्यायचं नाही हा संध्या. वेद आता चांगलाच रागाला आले.
पण संध्या कमी नव्हतीच. देते चॅलेंज, काय करशील? संध्या मस्करीत खूप पुढे गेलेली. तिने नकळत वेदचा इगो दुखावला होता. त्याच्या पौरुष्याला आव्हान दिलं होतं. वेद आता चांगलाच इरेला पेटला होता. तोही काही कमी नव्हता. आपल्याला संध्या इतक्या सहज चॅलेंज करते, तेही वॉर्न करून. त्यामुळे त्याला रागच आला होता जरा. आत्ता तिचे केस पकडून सांगावं, मी काय नाही करू शकत ते बघ. पण त्याने थोडा रागावर संयम ठेवून वेगळा विचार केला. वेट अँड वॉच, वेद म्हणाला आणि बेडरूममधून बाहेर आला. तशी संध्या दाखवत नसली तरी आतून घाबरली होती. वर वाघ बनत असली तरी आतून मात्र शेळी झाली होती. पण घाबरली तरी तिची तो काय करतो ही उत्सुकता काही कमी झाली नव्हती. तिला त्याला डिवचायला मज्जा येत होती. तो राग तरी किती आणि कुठपर्यंत करतो हेच बघायचं होतं. आपण तेवढं सहन करू काय हे तिला एकदा आजमावून पाहायची तीव्र इच्छा झाली. काय होईल ते होईल, त्याच्या रागाला सामोरं जायचं, ती मनाशी बोलत होती. संध्या, घाबरू नकोस, तू खूप धीट आहेस, त्याला घाबरायचं नाही, ती स्वतःला समजावत तिथेच बेडरूममध्ये त्याची वाट बघत होती. तो गेला त्या स्पीडने ताड पावले टाकत परत आला. सोबत वेदी आणि वेदांगलाही घेऊन आला. आत्ता या क्षणी माझ्या आईवडिलांच्या साक्षीने मी इथेच तुला माझी करू इच्छितो. त्याच्या ह्या वाक्याने खरं तर संध्या थरथरली आतून. आत्ता हा नक्की काय करतोय? आपल्यावर जबरदस्ती? छे, असं काही नाही करणार. नकळत तिचं मन आता मात्र खरोखर घाबरलं, जे तिच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर दिसत होतं. तिची मान खाली कधी गेली तिलाच कळलं नाही. वेदांग आणि वेदीला बघून आता हे प्रकरण खूप वाढणार. आपली मस्करी दोघात राहणार नाही, आपल्याला खूप भारी पडणार हेच मन तिला सारखं सांगत होतं. म्हणूनच तिला आता तिघांकडे बघायची हिंमत होत नव्हती. घे, खूप बहादूर बनत होतीस ना संध्या, आता भोग आपल्या कर्माची फळं. मन तिच्याशी पुन्हा बोलू लागलं. हे मन पण ना आधी बरोबर धिटाई दाखवतं, पण ऐन प्रसंगाच्या वेळी, संकटाच्या वेळी माघार घेत असतं आणि घाबरवतं. ती विचार करत होती की तिच्या कपाळावर थंड हाताचा स्पर्श झाला. त्याच्या हाताच्या थंडगार स्पर्शाने ती दचकली. आता हा आपल्याला पकडणार आणि छे नाही. तिचं हृदय धडधडून अगदी गळाशी आलं. ते कधीही बाहेर उडी मारेल अशी अवस्था झाली होती. मला काहीतरी केलं पाहिजे. तिने मान हलवली, पण तिचे हातपाय ह्या विचाराने थंड पडले होते. ती भेदरून आवडागळत त्याच्याकडे बघत होती. काही करायचं दूर, पण काही बोलायला पण हिंमत होत नव्हती तिची. संध्या कोणाला तरी पहिल्यांदाच एवढी घाबरली असेल. हा सगळा प्रकार बघून इतका वेळ गोंधळून बघत असलेले वेदी आणि वेदांग शेवटी बोललेच. वेद, हा काय प्रकार आहे? आम्हाला कळेल काय? वेदीने विचारलं. हां, वेदांगनेही दुजोरा दिला त्याला. त्यांना वेदने इतक्या तडकाफडकी का बोलावलं आणि आता संध्या अशी घाबरलेली दिसते, म्हणजे या दोघांचं नक्कीच काहीतरी झालंय हे एव्हाना त्यांच्या लक्षात आलं होतं दोघांच्या. पण आता या क्षणी संध्याला आपली करणार म्हणजे नक्की काय करणार हाच प्रश्न संध्यासारखा त्यांनाही पडला होता. वेद काहीच बोलला नाही. तो एकदम सडू चेहरा करून संध्याला बघत होता. मनात मात्र ती घाबरली त्यावर हसत होता.
केवढी पुशारक्या मारत होती मगाशी. अगदी स्वतःला धीट म्हणत होती, मला चॅलेंज करते काय? प्रेम तर मी करणार, पण मला डिवचायचं नाही, त्याची शिक्षा तर तुला मिळणार. वेद मनाशी हसत बोलत होता. वर मात्र त्याने दाखवलं नव्हतं. काय करेल वेद? तुम्हाला काय वाटतं? पटकन कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. मुंबईत असणाऱ्यांनी गरमागरम भजी करा आणि गॅलरीत बसून मंद संगीतासोबत खाण्याचा आस्वाद घ्या. रिमझिम पावसासोबत अप्रतिम. पाऊस आवडतो ना तुम्हाला? मलाही आवडतो. आणि गावी असणाऱ्यांनी रिमझिम पावसात कोणाची पर्वा न करता लोक काय म्हणतील, कोणीतरी बघेल, काय म्हणेल मला, हे सर्व विचार बाजूला ठेवून मनसोक्त भिजा. आनंद घ्या आणि तन मनाला शांत करा त्या पावसाच्या रिमझिम धारेने. मातीचा सुगंध नाकात भरून साठवून ठेवा मनात पुन्हा ताजतवानं होण्यासाठी. तोचपणा आयुष्यात आल्यावर वेगळेपणाची गरज असते आणि तो वेगळेपणा आपणच शोधायचा असतो. पावसासोबत नाचून, थोडं साचलेल्या पाण्यात उड्या मारून, तर कौलाच्या पावळ्यात धबधब्याचा आनंद घेऊन मनासारखं जगा. पाऊस कधी अधिक उन्ह करत नाही, तो सर्वांना सारखा पडतो. कोणी म्हणाला अल्लड तर म्हणू दे, बालिश म्हणाल तर खुशाल हसून अजून त्यांना जळवा. जळणाऱ्यांना जळू द्या. तुम्ही पावसाचा आनंद घ्या. आपल्या सखा मित्र मैत्रिणींबरोबर घ्या. आयुष्य सुंदर आहे, ते फक्त जगता आलं पाहिजे. वेगवेगळ्या धाग्यांनी विणता आलं पाहिजे. सुखाच्या जोडीने दुःखाचा धागाही जगता आला पाहिजे. नसतं कोणीच सुखी, सुख मानता आलं पाहिजे. वेदनेच्या भोवऱ्यात सुखानेही डोलता आलं पाहिजे. वेळ कधीच सांगून येत नाही. आलेल्या वेळेत आपल्यालाच जगता आलं पाहिजे. चल सखे पावसाची सर अंगावर झेलू, रिमझिम पावसात चिंब चिंब भिजू. तुझा माझा हात हाती दोघं मज्जा करू, शॉवरची मज्जा आपण उघड्यावरच घेऊ. ढगातून सरी गळती सरसर, मिठीतून तुझ्या मिळी सुख मनभर. पावसाच्या भेटीने धुंद मन झाले, नव नव रूप धरणीला मिळे. असंच कथा लिहिताना आज खूप पाऊस पडत होता, म्हणून जरा त्याबद्दल लिहावं वाटलं. गावी आहे, पावसाचा आनंदच काही वेगळा आहे. कथा आवडते का तेही सांगा कमेंट करून. पुढे वेद आणि संध्याच्या आयुष्यात चढ उतार येत राहणार आहेत. तेही वेद आणि वेदांसारखा मार्ग काढतील. त्याचसाठी तुम्ही वाचत राहा ही कथा. वाट पाहते तुमच्या अभिप्रायाची. लेखनाला दाद तुमच्या कमेंटची असते. बाकी लेखकाला काय हवं असतं? तुमचं मिळालेलं भरभरून प्रेम आणि प्रतिसाद, हीच तर खरी आमची पाठीवरची थाप असते. मी आशा करते की तुम्ही नक्कीच भरभरून प्रेम आणि प्रतिसाद द्याल. धन्यवाद. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे, पाताळे.